मनपूर्वक हार्दिक स्वागत। माजी सरपंच आदरणीय नामदेवजी चितोळे साहेबांचं आगमन सहर्ष स्वागत। पुण्याच्या शिवास्ते कुस्तीला सलामी दिली जाते। विशाल बनकर सोलापूर जिल्हा लाल पट्टी आणि महेंद्र गायकवाड सोलापूर निळी पट्टी जुरी म्हणून थोरात विजय अनिल कचरे पुणे जिल्हा लाल पट्टी। विशाल बनकर लाल पट्टी धारण केलेला आहे तर महेंद्र गायकवाड निळ्या पट्टीमध्ये आहे। पत्रकार बंधू उपस्थित प्रेक्षक सर्वांच्या माहितीसाठी ज्याप्रमाणे गुण होतील त्याप्रमाणे त्याचं वर्णन केलं जाईल। दुहेरी पटाची पकड करायचा प्रयत्न महेंद्र गायकवाडचा विशालनं उधळून लावलाय। अतिशय तुल्यबळ अशी कुस्ती याही पूर्वी अनेक वेळा झालेली आहे। महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार महेंद्र गायकवाड विरुद्ध विशाल बनकर। सरपंच म्हणून काम पाहत आहेत रोहिदास आमले। आखाडा प्रमुखाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच संभाजी निकाळजे आणि जज तानाजी केसरे। अद्याप गुणांची नोंद नाही आणि लाल पट्टी धारण केलेल्या तानाजी बनकरला निष्क्रियता जाहीर करण्यात आली आहे। पैलवान कुस्ती करा, गुण मिळवा। अतिशय सुंदर आक्रमण परंतु गुणांची नोंद अद्याप नाही। लाल पट्टीमधील विशाल बनकर आक्रमक झाला होता। दस्ती ओढून ताबा मिळवण्याचा प्रयत्न परंतु आपल्या प्रचंड ताकदीनं महेंद्रनं तो उधळून लावला आणि सरपंच निष्क्रियता जाहीर करतायत आता निळी पट्टी धारण केलेल्या महेंद्र गायकवाडला। दोघांनाही एक एक निष्क्रियता जाहीर झालेली आहे। अद्याप गुणांची नोंद नाही। सरपंच सांगतायत पैलवान कुस्ती करा। एकेरी पटाची पकड ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये महेंद्र गायकवाड यशस्वी। 2 गुणांची नोंद महेंद्रच्या खात्यामध्ये। एकेरी पटाची पकड आणि ताबा मिळवत महेंद्र गायकवाडनं 2 गुणांची आघाडी घेतलेली आहे। कुस्तीचा गुणफलक 0-2। उत्कंठा शिगेला पोहोचतीये। सरपंचांचा इशारा कुस्ती करा, बोट पकडून कुस्ती टाळू नका। दोन्ही मार्गदर्शक आपापल्या कुस्तीगीराला डावपेच कसे करायचे त्याचं मार्गदर्शन करतायत। दरम्यान पहिल्या फेरीचे 35 सेकंद बाकी आहे आणि गुणांची नोंद 0-2। सुंदर अशी लढत ज्याला बाहुबली म्हणून संबोधलं जातं असा महेंद्र गायकवाड तर तितकाच चपळतेनं अनेक वेळा टांग डावाचा उपयोग करून रोमहर्षक विजय मिळवत असलेला विशाल बनकर। आणि सरपंचाच्या शिटी मध्यंतर संपलेले आहे। तीस सेकंदाच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ। बघूया पिछाडीवर पडलेला विशाल बनकर गुण मिळवून आघाडी कमी करतोय का। महेंद्र गायकवाडची हप्ते डावाची पकड पुन्हा एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र। आणि पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड आपल्या भरभक्कम ताकदीचा उपयोग करत गुणांची नोंद करण्यात यशस्वी। 4 गुणांची आघाडी 0-4।
पलीकडच्या आखाड्यावर कुस्ती चालू ठेवा. आणि महेंद्र गायकवाडला जखम झालेली आहे. चप्पल बाहेर काढा. पुन्हा एकदा महेंद्राची हप्ते डावाची पकड, परंतु गुण नाहीत. 0-4. जय पाटील सोलापूर लाल कॉस्ट्यूम, कालीचलन सोलनकर नंदुरबार निळा कॉस्ट्यूम, महाराष्ट्र केसरी. गादी विभागाची कुस्ती सुरू होती. दोघेही एकमेकाच्या संपर्कात आहेत, डाव करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु गुणांची नोंद मात्र नाहीये. महेंद्रानं 2 वेळा ताबा मिळवून 2-2 असे 4 गुण घेतलेले आहेत आणि 0-4 गुणांची आघाडी. पुन्हा एकदा एकेरी पटाची पकड, ताबा मिळवण्यामध्ये यशस्वी आणि आता तब्बल 6 गुणांची आघाडी. कुस्तीचा गुणफलक 0-6. घड्याळ कोणासाठी थांबत नाही. अखेरचे 36 सेकंद. विजय हासिल करण्यासाठी तब्बल 6 गुणांना पिछाडीवर असलेला विशाल बनकर काय करतोय. दरम्यान सरपंचांचा इशारा, बोटे पकडून कुस्ती रोखू नका, कुस्ती करा. आणि लगेच त्याची समज दिली होती, त्याचं पालन केलं गेलं नाही. सरपंचांचा इशारा, बोट पकडणाऱ्या महेंद्रला ताकीद, तर विशालला 1 गुण. 1-6. अखेरचे 13 सेकंद. सरपंच सांगतायत पहिलवान कुस्ती टाळू नका, कुस्ती करा. घड्याळ मात्र थांबत नाहीये आणि कुस्तीची निर्धारित वेळ संपली. 5 गुणांच्या आधिक्यानं महेंद्र गायकवाड दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. धन्यवाद. चालू कुस्तीनंतर विनायक चन्ने सांगली लाल पट्टीमध्ये तरावा, कल्पेश गायकवाड सोलापूर.